दिवाळी मोठ्या थाटामाटात पार पडली. रोज फराळ, रोज पक्वान्ने. या 4 दिवस कसे गेले हे कळलेही नाही. जावईबुवांचे घरी जायचे दिवस जवळ आले. आता उद्या निघायचे हे ठरले. सासूबाईंनी आदल्या दिवशी रात्री पुन्हा थाटमाट केला. पंक्ती बसल्या. आता आज गोड तरी काय वाढावे असा प्रश्न पडला होता. पण मळ्यातून संध्याकाळी गडी एक मोठे मडके भरून ताजी ताजी काकवी घेऊन आला आणि त्यांचा प्रश्न सुटला. जेवताना पोळीबरोबर त्यांनी सगळ्यांना काकवी वाढली. जावईबुवांना काकवी हा प्रकार माहीत नव्हता. त्यांच्याकडे ऊस हा प्रकार नव्हताच. त्यामुळे ऊसाचे गुऱ्हाळ, काकवी हे प्रकार त्यांनी कधी बघितलेच नव्हते. वाढता वाढता सासूबाई जावईबुवांच्या पानापाशी आल्या. हातातले काकवीचे भांडे तिरपे करू लागल्या. तेवढ्यात जावईबुवांनी पानावर आडवा हात धरला. छे छे, अजिबात नको. आहो घ्या, छान आहे. काय भानगड आहे ती? काळं काळं, तांबूस, पातळ. काकवी म्हणतात तिला. कसला कवी? कवी नव्हे हो, काकवी. मेवणे खुलासा करून सांगू लागले. ऊस नसतो का, त्याचा रस असतो. असू द्या असू द्या. तो रस खूप उकळतात. तो कशाला? जावईबुवांना आश्चर्य वाटले. गुळ करतात रस उकळून. बर. त्यावेळेला रस उकळताना जी तयार होती ती काकवी चांगली गोड असते, चवदार. घ्या थोडी. नको बुवा. सगळ्यांनी खूप आग्रह केला, पण जावईबुवा काही ऐकेनात. खूप आग्रह झाल्यावर एकदा त्यांना वाटले की थोडी घ्यावी म्हणून. पण नको म्हणून एकदा म्हटल्यावर पुन्हा बरे घेतो म्हणणे बरे दिसणार नाही असे त्यांना वाटले. ते सारखे नको नको म्हणू लागले. तेव्हा सासूबाईंचा निरुपाय झाला. वाढता वाढता त्या थांबल्या. दुसऱ्या पानांकडे वळल्या. शिंक्यावरची मातीची घागर पुन्हा त्यांनी शिंक्यावर ठेवली. या गडबडीत काकवीचे 4-2 थेंब पानात पडले होते. जावईबुवांनी एक थेंब हळूच चाटून पाहिला. अरे वा, छान लागतंय की, असे मनात म्हणत त्यांनी इकडे तिकडे पाहिले. कुणी बघत नाही असे पाहून त्यांनी उरलेले 4-2 थेंबही हळूच चाटून टाकले. मस्त आहे. आपण उगाचच नको म्हणालो. घेतली असती तर पोटभर खाल्ली असती. आता उद्या तर गावाला निघायचंय. आता पुन्हा कुठून मिळणार हा झकास पदार्थ? छे, आपले चुकलेच. काय करावे बरे? जेवण झाल्यावर बराच वेळ जावईबुवा विचार करीत होते. डोके खाजवीत होते. ही काकवी एका मोठ्या मातीच्या घागरीत ठेवलेली आहे आणि ते मोठे मडके स्वयंपाकघरात एका शिंक्यावर ठेवलेले आहे एवढे त्यांनी पाहिले होते. बस, ठरले. रात्री सगळी निजानीज झाली की हळूच उठायचे, स्वयंपाकघरात जायचे, काहीतरी करून ते मडके खाली काढायचे आणि पोटभर काकवी प्यायची. पुन्हा मडके जागेवर ठेवून आपण गुपचूप अंथरुणावर येऊन पडायचे. या कानाचे त्या कानाला कळणार नाही. अगदी खाशी युक्ती आहे. रात्र झाली. सगळीकडे निजानीज झाली. जिकडे तिकडे शांत झाले. जावई बापूंनी गाढ झोपी गेल्याचे सोंग बरोबर आणले. बायको तांब्या भांडे घेऊन आली तेव्हा ते मुद्दामच मोठमोठ्यांदा घोरत होते. बायकोने ते पाहिले. मग तीही शेजारच्या अंथरुणावर आडवी झाली. दिवसभर काम करून ती चांगलीच दमली होती. 5-10 मिनिटात ती पण गाढ झोपी गेली. सगळीकडे अगदी सामसूम झाले. मध्यरात्र होऊन गेली. जावईबुवा हळूच उठले. हा, ही चांगली वेळ. कोणी जागे नाही. आता आपले काम बिनबोभाट पार पडेल. दबकत दबकत जावईबुवा निघाले. स्वयंपाकघरात घुसले. स्वयंपाकघरात एक लहानशी चिमणी कोनाड्यात मिणमिणत होती. अंधुक उजेड पडला होता. त्या अंधुक उजेडात ते शिंके आणि त्यात ठेवलेली ती मातीची घागर स्पष्ट दिसत होती. जावईबापूंनी हात वर करून ती घागर काढून घेण्याचा प्रयत्न केला, पण शिंके जरा उंचावर होते. जावईबुवाही तसे फारसे उंच नव्हते. घागर काही नीट हाताला लागेना. आता काय करावे बुवा? शोधक नजरेने जावईबापूंनी इकडे तिकडे पाहिले. स्वयंपाकघरात एका कोपऱ्याला धुणे वाळत घालायची काठी दिसली. एकदम त्यांच्या डोक्यात प्रकाश पडला. हा, ही छान युक्ती आहे. ही काठी घेऊन मडक्यावर हळूच हाणावी. छानसे भोग पडेल. काकवी खाली गळायला लागेल. आपण धारेला तोंड लावावे, पोटभर काकवी प्यावी आणि गुपचूप पळावे. सकाळी कळेल लोकांना. कळले तर कळले. त्यांना वाटेल मांजराने काहीतरी उद्योग केला. आपण काकवी प्यायलो हे कोणालाही कळणार नाही.
झक्कास, असेच केले पाहिजे. जावईबुवांनी धुण्याची काठी उचलली, बरोबर नेम धरला आणि एक तडाखा घागरीवर हाणला. नेम नीटसा लागला नाही, पण त्या घागरीला अगदी लहानसे छिद्र पडले. थेंब थेंब काकवी खाली गळू लागली. जावई बापूंनी तोंड खाली धरले. एक एक थेंब तोंडात पडू लागला. पण अशा एकेका थेंबाने त्यांचे समाधान होईना. असे किती वेळ काकवी खात बसायचे? जरा मोठे भोग पाडले तर चांगली धार लागेल आणि पटदिशी आपले काम होईल. महाराजांनी पुन्हा एकदा पवित्रा घेतला. दातोट खाऊन पुन्हा एक जोरदार तडाखा घागरीला लगावला. आता मात्र चांगले भोग पडले. जोरदार धार बाहेर सांडू लागली. जावईबुवांनी तोंड वर करून खालीच मुक्काम ठोकला. हातात काठी तशीच धरून ते गटागटा काकवीच पिऊ लागले. पिता पिता मजेने त्यांनी पुन्हा एक तडाखा घागरीला लगावला. त्याबरोबर ती मातीची घागर एकदम फुटलीच. मोठा आवाज झाला. काकवीचा लोटच्या लोट जावईबुवांच्या अंगावर सांडला. उघड्या बंब सर्वांगावर काकवीच काकवी झाली. सांडणाऱ्या काकवीचा आवाज, फुटक्या मडक्याचा खाली पडताना झालेला आवाज, सगळे घर एकदम जागे झाले. आरडाओरडा सुरू झाला. स्वयंपाकघरात काहीतरी गडबड आहे हे सर्वांच्या ध्यानात आले. प्रत्येक जण तिकडेच निघाला. स्वयंपाकघरात काहीतरी आपटलंय धमेल करून, कोणीतरी म्हणाल्याचे ऐकू आले. जावईबुवा भयंकर घाबरले. आता अशा अवस्थेत आपल्याला सगळ्यांनी पाहिले तर छे छे, सगळे इथे यायच्या आत आपण धूम ठोकली पाहिजे, कुठेतरी लपून बसलं पाहिजे. जावईबुवा तशाच काकवी माखलेल्या अंगाने उठले. धूम पळाले. बाहेरच्या अंधाराचा फायदा घेऊन ते पळत सुटले. ते शेतीमाल साठवण्याची अडगळीची खोली होती, त्या खोलीत येऊन धडकले. खोलीत शेतातला कापसाचा ढिगारा पडला होता. दार लावून घेऊन त्यांनी त्या ढिगाऱ्याखाली घाईघाईने उडी मारली. कापूस अंगावर घेऊन ते त्या ढिगाऱ्यात झकास दडून बसले. गंमत अशी झाली होती की याच वेळी नेमके 2 चोर घरात शिरले होते. घरातल्या ट्रंका पेट्या उघडून पातळे दागिने पिशवीत कोंबून ते परत जाण्याच्या विचारात होते. एवढ्यात हा ओरडा झाला. त्यामुळे चोरही घाबरले. त्यांना वाटले आपलाच उद्योग कुणाच्या तरी लक्षात आला. तेही धूम पळाले आणि त्या अंधारात कुठेतरी लपण्यासाठी पळत सुटले. नेमके त्या अडगळीच्याच खोलीत येऊन पोहोचले. धाडकन दार वाजवल्याबरोबर जावई बापू एकदम दचकले. उठून उभे राहिले. सगळं अंग काकवीने चिकट झालेले. त्यातून कापसाच्या ढिगाऱ्यावर लोळण घेतलेली. त्यांच्या सर्वांगाला कापूस चिकटलेला. ते उभे राहिल्याबरोबर एखादे पांढरे अस्वल जसे दिसावे तसे दिसू लागले. अडगळीच्या खोलीत एकदम पांढरे अस्वल समोर दिसल्यावर एवढे मोठे आडदांड चोर पण तेही घाबरले. जावईबुवा त्या ढिगाऱ्यावर उभे होते. ते चालण्याचा प्रयत्न करू लागले. पण कापसाच्या ढिगाऱ्यावरून चालणार तरी कसे? वेडेवाकडे हातवारे, इकडे तोल जातोय तिकडे तोल जातोय, अशी त्यांची स्थिती झाली. अस्वल जणू नाचते असाच देखावा दिसू लागला. त्यांची दातखिळीच बसली. हातपाय लटपट कापू लागले. एवढ्यात ते अस्वल नाचता नाचता म्हणाले, कोण रे तुम्ही? इथं काय करताय? आता मात्र कहर झाला. अस्वल नाचते ते नाचते, वर माणसासारखे बोलूही लागले. हे पाहिल्यावर मात्र चोरांनी डोळे पांढरेच केले. त्यातला एक फेफरे येऊन खाली कोसळला. दुसरा एकदम किंचाळला, मेलो मेलो धावा. अडगळीच्या खोलीतून एकदम आरडाओरडा ऐकू आला. तसे स्वयंपाकघरातील मंडळी धावत तिकडे आली. पाहता तो एक चोर बेशुद्ध पडलेला, दुसरा लटालटा कापत उभा. हातातील दागिन्यांचा डबा खाली पडलेला, त्यातले दागिने इकडे तिकडे जमिनीवर पडलेले, आणि एक पांढरे अस्वल विचित्र हातवारे करीत कापसाच्या ढिगाऱ्यावर उभे. त्याबरोबर घरची मंडळी एकदम भेदरलीच. हा काय प्रकार आहे त्यांनाही कळले नाही. एक दोघांची बोबडीच वळली. काहींनी एकमेकांना घाबरून मिठ्याही मारल्या. तेवढ्यात जावईबुवा खदाखदा हसून बायकोला म्हणाले, अग मला ओळखलं नाहीस, कमाल आहे तुझी. त्याबरोबर बायकोही भिवून किंचाळली. पळत पळत घरात गेली. सगळा प्रकार हळूहळू ध्यानात आला. जावई बापूंच्या काहीतरी उद्योगामुळे चोर सापडले आणि फार मोठी चोरी टळली. हे कळल्यामुळे सर्वांनाच त्यांचे भारी कौतुक वाटले. जो तो त्यांची स्तुती करू लागला. सकाळी कापूस काकवी हा सगळा प्रकार धुवून काढून अंग स्वच्छ झाल्यावर जावईबुवा डौलाने म्हणाले, मी त्या चोराला त्या काठीनेच मरेस्तोवर बदडून काढणार होतो,
पण काठी चुकून काकवीला लागली. ती सगळी अंगावर सांडली. मग दुसरी युक्ती केली. म्हटले अस्वल होऊन दणका द्यावा त्यांना. चोऱ्या करतात लेखाचे. आणि मग समोर आलेल्या स्वादिष्ट पदार्थांची चव घेत त्यांनी मोठी ढेकर दिली.